नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याकडे भूषण सर, वास्तुतज्ञ हे आलेले आहेत. आज स्वामींचे अनेक अनुभव त्यांना आलेले आहेत. महाराजांची त्यांच्यावरती कशी कृपा झाली, आज आपण ते जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. आज महिलांच्या अनेक कार्यक्रमामध्ये हे सर उपस्थित असतात. आज त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचे रहस्य काय आहे आणि काही वास्तू टिप्स, त्याचप्रमाणे महाराजांचे आलेले अनुभव आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज आपण सगळेजण त्यांचे स्वागत करूया. सर, तुमचे मनापासून स्वागत. आज तुम्ही वेळात वेळ काढून तुमचे अनुभव शेअर करायला आला, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मध्ये आले आणि ज्या पण काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या त्या फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळेच घडल्या. आणि स्वामी कृपा ही अतिशय महत्वाची. आणि जोपर्यंत स्वामी कृपा आपल्या जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं काही खरं नाही. आणि अशा अनेक म्हणजे मी पण खूप संकटातनं तावून सुलाखून याच्यातनं आलो. वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षमय घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या. किंबहुना संघर्ष अजूनही चालूच आहे. पण एक प्रकारचं सेफ झोन, एक प्रकारची सेफ साईड आहे आज, की स्वामी महाराजांनी कुठेतरी आपल्याला तारलंय आणि कुठेतरी काहीतरी आपल्याला आपल्या जीवनाचा जो उपयोग आहे तो लोकउपयोगासाठी, लोकसेवेसाठी अतिशय जास्त चांगल्या प्रमाणे कशा पद्धतीने करता येईल. तर स्वामी मार्ग हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. मी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि दत्त महाराजांनी मला साक्षात दोनदा दृष्टांत दिला. साक्षात दत्त महाराज मला दोनदा येऊन भेटले आणि दोन्ही वेळेला मी एकदम ऑन द स्पॉट त्यांना नाही ओळखू शकलो. पण नंतर जेव्हा ते वाक्य मला आठवले त्यावेळेला मला आठवलं की हे साक्षात देवच मला येऊन भेटून गेले आणि ते गोष्टी मला ते सांगून गेले. तर असं सुद्धा मला अंगावरती काटा येतो. तर असे काही अनुभव, आध्यात्मिक अनुभव मी तुमच्या बरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर इथे शेअर करणार आहे. तर पॉइंट टू पॉइंट आपण या विषयाकडे जाऊया. तर पुढचा पॉइंट कसं सुरुवात करायची, काय करायचं तुम्ही सांगा, मग त्याप्रमाणे आपण सुरुवात. कसा अनुभव, तुम्ही स्वामी मार्गामध्ये कसे आलात हे जाणून घ्यायला मला जास्त आवडेल. की स्वामीच्या सेवेमध्ये तुम्ही केव्हापासून आला? तसं तर मी जेव्हा वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हा सगळा विषय शिकत होतो त्यावेळेला आमचे गुरु आम्हाला नेहमी म्हणायचे की दत्त महाराजांची सेवा केल्याशिवाय क्रॉनोपाय नाही. म्हणजे दत्त महाराजांची सेवा या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे. आणि त्यावेळेला आणि माझी कुंडली किंवा माझं ऍस्ट्रॉलॉजी जे पण काय होतं त्याप्रमाणे पण मला दत्त महाराजांची सेवाच सांगितली गेली अनेक वेळा. तर त्यामुळे मी दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आधीपासूनच होतो. पण नंतर जेव्हा माझ्या जीवनामध्ये खूप कष्टाचा काळ आला, खूप संघर्षाचा काळ आला, की ज्या वेळेला माझं जीवन एकदम म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे एकदम कटीपतंग जिंदगी जशी आपण म्हणतो तशी एकदम आयुष्य आपण जसं म्हणतो तसं आयुष्य बऱ्याच काळ मी भोगलं. पण ते भोगत असताना एक सवय मात्र लावून घेतली आपल्या स्वतःला, जी मला माझ्या गुरुजींनी सांगितली होती. आणि ती सवय ही होती की दररोज संध्याकाळी 6 वाजता मी दत्त महाराजांच्या मंदिरात जायचो. आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता दत्त महाराजांच्या मंदिरात नित्यक्रमाने जाणे आणि 7 फेऱ्या मारणे आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करणे 7 माळी. म्हणजे 7 माळी मला माझ्या गुरूंनी सांगितल्या होत्या करायला. तर स्वामी महाराजांचा फोटो समोर असायचा आणि तिथे समोर खुर्च्या असायच्या, आम्ही तिथे बसायचो. माळी पण तिथे असायच्या. आई तुम्हाला आणायचं, माळ घ्यायची आपली ओढत बसायची. आणि मग ती 7 माळी ओढायला साधारणपणे अर्धा पाऊण तास लागायचा. निवांत आपलं बसायचं. आणि मग अशी ही जी सवय जी लागली आणि ती लागल्यानंतर जो काही कष्टाचा काळ होता तो सुरू होता. आणि त्याच्यानंतर तिथे एकदा महाराजांनी मला दर्शन दिलं आणि महाराजांनी मला 2 ते 3 वाक्य तिथे सांगितली. जेव्हा मी 7 फेऱ्या दत्त महाराजांना मारल्या, बाहेर आलो, नामस्मरण केलं आणि बाहेर आल्यानंतर मी जेव्हा शूज घालत होतो, पादत्राणा माझी घालत होतो, तर त्यावेळेला मला समोर आला आणि त्यांनी मला सांगितलं, अतिशय घारे डोळ्याचा व्यक्ती आणि अतिशय शांतपणे, अतिशय घारे डोळ्याची आणि अशी एक आकर्षक व्यक्तिमत्व असलेलं गोरं गोमट रूप माझ्या समोर आलं. आणि तसं व्यक्ती मी आजपर्यंत बघितलंच नाही. असं म्हणजे आज पण मला आठवतं की आपण अजानुभाऊ म्हणतो त्यामध्ये,
एक शर्ट पॅन्ट घातलेली, इन न केलेला, अतिशय साधा कोल्हापुरी चप्पल घातलेली, अतिशय साधा माणूस आला माझ्यासमोर आणि घारे डोळे, म्हणजे आज त्यांचा चेहरा आठवला तर मला रडायला येईल, म्हणजे एवढं अविस्मरणीय त्यांचं पर्सनॅलिटी होती. अगदी. आणि ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. ते मला फक्त 2 ते 3च शब्द म्हटले, की आता थोडेच दिवस शिल्लक आहे, थोडी कळ काढ, असे म्हटले. हा पहिलं वाक्य त्यांनी हे म्हटलं. दुसरं वाक्य म्हटलं, आता पण तुला इथे राहायचं नाहीच आहे. म्हणजे हे दुसरं वाक्य म्हटले. आणि तिसरं वाक्य ते म्हटले, की जे पण तू करतोय आध्यात्मिक जी गोडी आहे तुला, त्याच्यामध्ये कधी खंड पडू देऊ नको. हे 3 वाक्य त्यांनी मला सांगितले आणि या 3 वाक्यांवरती मी तरलो. आणि ते तरलो म्हणजे जेव्हा थोडा काळ पुढे गेला, एक 4-6 महिन्याचा काळ पुढे गेला, तेव्हा ते सगळे बकीत त्यांची खरी ठरली आणि पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालं. माझं जीवनाचं पूर्ण बदल मला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग स्वामी महाराजांची ओढच लागली. मग एकदा काय झालं, आमचे एक मामा आहेत, त्यांच्याकडे भोसल्यांच्या पादुका येतात अक्कलकोटवरनं. तर तिकडे खूप मोठा कार्यक्रम असतो आणि तिथे मग आम्ही, माझे मित्रमंडळी, आम्ही सगळे एकत्र जात असतो. तर तिथे स्वामी महाराजांचे 2 फोटो होते. ते मामांना त्यांनी दूर केले. तर ते मामा म्हटले, मी घेऊन काय करणार? त्यांनी आमच्या एक मित्राला दिला, एक मला दिला. तर ओघाने तो एक स्वामींचा फोटो माझ्याकडे आला. तो स्वामींचा फोटो माझ्याकडे आजही आहे आणि तो त्यांच्याच आशीर्वादाने आला असं मी समजतो. आणि असं तो फोटो जसा आला, मग ते आपलं तारक मंत्र रोज सकाळी म्हणणे, 7 वेळा नामस्मरण करणे वगैरे, जे पण आपला आध्यात्मिक नित्यक्रम असतो, तो मग ती एक प्रकारची रुची लागली. आणि तशा मग पुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या. व्यवस्थित असं करत करत, म्हणजे ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, सुरुवातीचा काळ मला 2006चा सांगितला आणि नंतरचा काळ मी तुम्हाला 2013-2014चा सांगितला. आणि हा सगळा माझा डिसहार्मोनी फेसेस होता, तो सगळा निघून गेला. आणि मग 2014 नंतर माझ्या स्वामींनी अतिशय परमनंटली हात पकडला. तो आज ताग्यात तसाच आहे. किती छान, सुंदर एकदम. महाराजांची लीला खरंच आगाध आहे आणि महाराजांनी कसे तुमचे जीवन परिवर्तन केले हे खरंच म्हणजे अविस्मरणीय आहे. आणि आता पुढे तुम्हाला दत्त महाराजांचा अनुभव आला होता, तो काय होता? तो सविस्तर सांगावा सगळ्यांना. नक्कीच. मला खूप आवडेल दत्त महाराजांचा अनुभव सांगायला. मी नेहमी म्हणतो, की जसं मला त्या माऊलींनी सांगितलं साक्षात भेट घेऊन, की थोडेच दिवस शिल्लक आहेत, असंही तुला इथे राहायचं नाहीये. आणि नामस्मरणामध्ये, म्हणजे अध्यात्मामध्ये, म्हणजे नित्यक्रम जो आहे तुझा अध्यात्माचा, त्यामध्ये खंड पडू देऊ. हे 3 वाक्य मला त्यांची एवढी फिट बसलीत ना डोक्यामध्ये, कुठल्याही वेळी ते अगदी मॅच होतात आपल्याला. तर मी आपल्या सर्व भक्तगणांना, भक्त श्रोतांना मी हात जोडून माझी नम्र विनंती आहे, की हे 3 वाक्य त्यांनी पण लक्षात ठेवावी आणि आपल्या जीवनामध्ये जे पण आपण अध्यात्म करतो त्यामध्ये कधी खंड पडू देऊ नये. तर कारण एक इंटेन्सिटी असते प्रत्येक गोष्टीची, ती इंटेन्सिटीला एकदा तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे. एकदा तो करंट सप्लाय सुरू झाला ना, मग तो अविरहितपणे चालू होतो. पण त्याला आपल्याकडनं कधी खंड पडता कामा नये. लाईट गेली तर काही उपकरण चालणार नाही, तसा तो प्रकार. अगदी बरोबर. तसं ते आहे. त्यामुळे मी सगळ्यांना, भक्तगणांना आणि आपल्या सर्व श्रोत्यांना हात जोडून विनंती करतो. मला जसं मी त्या काळामध्ये खूप अडचणीत होतो, वास्तुशास्त्राचं काम करत होतो. वास्तुशास्त्राचं काम मी खूप आधीपासून करतोय. 2001, 2003, 2006 असं करत केलं. आणि 2012-13ला मी अतिशय अडचणीत होतो आणि खूप विवंचनेमध्ये होतो. त्यावेळेला माझ्या गुरुजींनी मला सांगितलं, की 12 पौर्णिमा करायच्यात भूषण आता आपल्याला. म्हटलं ठीक आहे, 12 पौर्णिमा दत्त महाराजांच्या करायच्या, गाणगापूरच्या. म्हटलं ठीक आहे, काय हरकत. दर पौर्णिमेला हुसेन सागर एक्सप्रेस निघते मुंबईवर. मग एक हुसेन सागर एक्सप्रेस आणि अजून एक आहे, त्यात मला त्याचं नाव नाही आठवणार. दोन्ही गाड्या 15-20 मिनिटाच्या अंतरावरती रात्री 1:15च्या आसपास निघतात आणि सकाळी 7 वाजता ते गाणगापूरला ड्रॉप करतात आपल्याला, 7 ते 7च्या दरम्यान. वन डे रिटर्न प्रवास, तिच्यात मोजके पैसे, म्हणजे मोजके पण नाही, कधी कधी तिथे खूप, म्हणजे अगदी खायचे पण वांदे असायचे, एवढी हालत खराब असायची. म्हणजे देवाने खूप परीक्षा, खूप संघर्ष फार केला, फार होता त्यावेळेला. आणि कन्सल्टेशन मध्ये आणि याच्यामध्ये काय फार पैसा तेव्हा मिळायचा नाही, आणि जे पण मिळायचं ते अतिशय त्रासदायक लोक असायचे. असं आहे, महाराज परीक्षा बघ. पण पौर्णिमेला खंड नाही. प्रत्येक पौर्णिमा केली म्हणजे केलीच. तर अशा 12 पौर्णिमा केल्या. आणि 12व्या पौर्णिमेला मला दत्त महाराजांना, जेव्हा आपण, तुम्हाला माहिती असेल, तिथे गेल्यावरती 108 प्रदक्षिणा मारायच्या, पाराला 108 प्रदक्षिणा मारायच्या.
त्याच्या आधी आपण संगमावरती स्नान करायचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्या 108 प्रदक्षिणा पूर्ण दिवसाचा एक उपक्रम येतो. पण 12ची दुपारची आरती चुकवायची नाही गाणगापूरची. ती मात्र तिथे कंपल्सरी अटेंड करायलाच पाहिजे. त्याचा जो अनुभव आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, तो प्रत्येक भक्तांनी तिथे जाऊन घ्यावा. तो प्रत्येकाचा वेगळा आहे. तो प्रत्येकाचं पूर्वजन्म काय आहे, पूर्वजन्म कर्म काय आहे, पूर्वजन्म कर्म दोष काय आहे, त्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बरोबर की नाही? तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि हा ते झालं. आणि मग जेव्हा पहाटे ती हे सगळं नित्यक्रम करत असताना पहाटे जेव्हा आपल्या अंगावरनं गाणगापुरांची पालखी जी दत्त महाराजांची जाते, तर आपण असं खाली घालिंग लोटांगण वंदीन चरणन करतो, म्हणजे साष्टांग लोटांगण घालतो देवाला, आणि देव आपल्या वरतून ते पालखी निघून जाते. अशा याच्यामध्ये खाली खूप फुलं पडलेली असतात, आणि त्या फुलांच्या मध्ये मला एक चांदीचा हात मिळाला. एक चांदीचा हात, म्हणजे असा ऍब्सोल्युटली असं चांदीचा माझ्या देवाच्या. आता चांदीचा हात असा मिळाला. उठलं, मी म्हटलं फुलांमध्ये काहीतरी लागतंय मला, असं काहीतरी कडक. बरोबर. थोडं सावरून बघितलं तर एक वस्तू होती. ती वस्तू चांदीची होती. वेळ होत्या अंधारात, पटकन लक्षात नाही आलं. उठून बघितलं तर हात दिसला. मग हात बघितला तर देवाच्या दारात, असंही वस्तू आपण कोणाची नेत नाही. देवाच्या दारात मिळाली चांदीची वस्तू आपण नेणं योग्य नाही. मग इकडे तिकडे विचारलं, तुमचं आहे का, तुमचं आहे का, यांचं आहे का. मग त्यातला एक जण म्हणाला ते गुरुजींना विचारा. मग ते गुरुजींना म्हटलं तिथे हे हात मिळाला चांदीचा. तर ते म्हटले तिथे पुढे एक मोठे गुरुजी बसले, त्यांना विचारा. मग तिथे ते मोठे, म्हणजे ते वयाने पण मोठे होते, शरीराने पण मोठे होते, सगळ्यांनीच मोठे होते. मग त्यांना पण विचारा. त्यांना म्हटलं अहो हे मला तिथे मिळालं. ते बोलते दिला, दत्त महाराजांनी तुम्हाला चांदीचा हात दिला, घरी घेऊन जा, घरी घेऊन जा. असं सांगितलं, सांगताना पण काटा येतो अंगावरती. 2014ला माझ्या 2014 म्हणजे 14.5 पकडा फार फार, म्हणजे 2015 फार फार, किंवा 2014च एक अप्रॉक्सिमेटली माझ्याकडे मेन्शन केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर हा चांदीचा हात ज्या दिवशी माझ्याकडे आला, त्या दिवसापासून आज ताग्यात मी मागे वळून नाही बघितलं. आज तो चांदीचा हात माझ्या देवाऱ्यामध्ये आजही अनेक लोक माझ्याकडे येतात, त्यात खास त्या दर्शनासाठी येतात. स्वामी महाराजांच्या तसबिरीच्या बाजूलाच तो हात ठेवलेला आहे, त्याला मी रोज इनात्तर लावतो, त्याची पूजा करतो. आणि चांदीचा हात मला दत्त महाराजांनी दिला, हा माझा देवाने दिलेला मला दुसरा दृष्टांत आहे असं मी समजतो. खूप भाग्यवान आहात तुम्ही. आणि खरं सांगतो मी मॅडम, कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, हे 7.5 दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले, सगळं खूप खूप घटना, नकारात्मक घटना. पण या सगळ्या नकारात्मक घटनांतनं आज तावून सुलाखून निघालो. आज स्वामी महाराजांच्या कृपेने ठाण्यासारख्या ठिकाणी वास्तव्य आहे. अतिशय चांगल्या ठिकाणी मी राहतो. जे आजूबाजूला माझे सगळे मोठे मोठे लोक राहतात. खूप चांगल्या ठिकाणी मी राहतो. माझं उठणं बसणं अतिशय चांगल्या लोकांबरोबर आहे. व्यवसाय खूप मोठे मोठे व्यावसायिक, खूप मोठे मोठे सिने आर्टिस्ट माझ्याकडे येतात. वास्तुशास्त्र, टॅरोट कार्ड रिडिंग, माझं जे पण कन्सल्टेशन आहे त्यासाठी. आणि आज हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने आहे, मी असं समजतो. आणि त्यांनी या सगळ्यातनं एखाद्या व्यक्तीला बाहेर काढून परत उभं करायचं एवढं सोपं आई वडिलांना जमलं नाही. आई वडिलांनी एवढे कष्ट घेतले आमच्यासाठी, आई वडिलांना जमलं नाही. आज ते नाही येत शेवटी, पण त्यांना माझा, त्यांच्या आत्म्याला माझा नमस्कार येतो. पण हे सगळं अफाट आहे, आणि हे सगळं अफाट आणि अचाट हेच करू शकतात, हेच बसलेत मागे, तेच करू शकतात. खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे, ऐकून फारच मनाला समाधान मिळाले. आणि आपल्या सगळ्या स्वामी सेवकरांना तुम्ही एक छोटासा नित्यसेवा काय करावी, असं तुम्ही जे आतून बाहेर पडला, जी संकट होती त्यातून तुम्ही कशा विश्वासातनं बाहेर पडाला, कारण की स्वामींवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्या विश्वासाने आज पुढे गेला, म्हणून स्वामींनी तुम्हाला आज हात दिलेला आहे. महाराज तुमच्या पाठीशी आहेत, प्रत्येक गोष्टीच तुम्हाला त्याची अनुभूती येते. तसं तुम्ही अनेक जणांना, आपल्या स्वामी सेवकरांना काय सांगाल, काय नित्य केलं पाहिजे आणि काय सेवा आपल्या हातून घडली पाहिजे? एक छोटासा स्वामी संदेश. एक 2-3च गोष्टी त्याच्यामध्ये. एक म्हणजे रोज तारक मंत्र म्हणणे, 7 वेळा स्वामी समर्थांची नामस्मरणची माळा, 7 वेळा माळा ओढणे, ते एक सांगेन मी. आणि कधी पण ना देण्याचा भाव असावा, म्हणजे एक आपला कुठल्या पण गोष्टीमध्ये एक देण्याचा भाव आपला असावा, बस एवढं मी सांगू शकतो. आपल्याला नॉलेज असलं, पण विजडम, त्याचं नॉलेज इज युअर कन्वर्ट टू विजडम,
जर आपल्याला करायचं असेल, म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपला देण्याचा दृष्टिकोन असावा आणि तो देण्याचा दृष्टिकोन अतिशय दिलदारपणे, म्हणजे द्यायचं म्हणजे असं खच्चू होऊन नाही द्यायचं, तर एकदम मनापासून द्यायचं, दिलदारपणे. आज आम्ही एवढं नॉलेज वाटतं लोकांना, कोणी पैसे देवो ना देवो काही फरक नाही, आम्ही वाटतोय, वाटत चाललंय आणि आम्ही आणलंय कुठून? त्यांनी जे दिलं तेच आम्हाला मिळालं, तेच आम्ही लोकांना वाटतं. लोक अगदी बरोबर, हे अगदी तर बरोबर. दिलं, खूप या सगळ्या छान. गोष्टी आम्ही खूप करतो. छान, खूप छान. तुमचा अनुभव ऐकून मन एकदम भारावून गेलं आणि स्वामी कसे आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त देतील आणि स्वामी सेवा अशी सगळ्यांनी वाढवत राहावी, अशी मी मनापासून सगळ्यांना विनंती करते. स्वामींची लीला खूपच आगाध आहे. प्रत्येकाने स्वामी नामस्मरण करायला सुरुवात करावी, जे करत नाही त्यांनी. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. सरांचे आलेले अनुभव हे खरंच अविस्मरणीय आहे. मनापासून धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आपल्याकडे आला. त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.